नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत महत्त्वाची अपडेट आहे। ते अपडेट काय आहे सविस्तर आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। 25 सप्टेंबरपासून 50 लाख महिलांचे पैसे वाटप सुरू होणार आहे आणि या महिलांमुळे हे पैसे वाटपाची तारीखसुद्धा रखडले आहे। तर ते कारण काय आहे सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, बऱ्याचशा महिलांनी जो नवीन अर्ज केलेला आहे तर त्यांची आता जे अर्ज केलेले आहे त्यांची तपासणी होऊन त्यांचे जे फॉर्म आहे ते त्यांना अप्रूव्ह करण्याचं काम सध्याला चालू आहे। त्यामुळे जे काही तिसऱ्या हप्त्याचे पैसे आहे ते रखडलेले आहे। तर सविस्तर आपण जो काही ऑफिशियल जो माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे ती माहिती आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर नव्या अर्जाची छाननीसुद्धा चालू आहे। 9 लाख महिलांचा अर्ज आलेला आहे, तर ते अर्जाची छाननीसुद्धा चालू आहे। त्यामुळे हे पैसे थोडे लेट येणार आहे। 25 ते 30 दरम्यान हे पैसे येतील असं सुद्धा यामध्ये सांगण्यात आलं आहे। सविस्तर आपल्याला ऑफिशियल वेबसाईटवरती सर्व माहिती सांगण्यात आलेली आहे। तर आपण ती माहिती काय आहे सर्व जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, इथं बघू शकता नव्या अर्जाची छाननीमुळे 9 लाख अर्ज जे आहे ते पेंडिंग आहे। म्हणजे नवे अर्ज आल्यामुळे आणि त्याची छाननी चालू असल्यामुळे जे काही आपले पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या जे काही हप्त्याचे पैसे आहे ते आणखी अद्याप जमा झालेले नाही। तर याची तारीखसुद्धा यामध्ये देण्यात आलेली आहे। तर 25 तारीखपासून ते 30 तारखेपर्यंत कधीही तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे। ज्या महिलांना आणखी एकही रुपया भेटला नसेल तर त्या महिलांना 4,500 रुपये हे एकत्रित भेटणार आहे। आणि ज्या महिलांना 2 हप्ते भेटलेले आहे आणि तिसऱ्या हप्त्याची त्यांना प्रतीक्षा आहे त्यांचेसुद्धा पैसे 25 ते 30 तारखेच्या दरम्यान जमा होणार आहे। तर सविस्तर आपण हे बघूया। सप्टेंबरच्या पहिल्या 5 दिवसामध्ये तिसऱ्या हप्त्याचे जे पैसे आहे खात्यावर येतील अशी आशा लाडक्या बहिणींना होती, परंतु प्रत्यक्षात 19 दिवस उलटून गेले, अद्यापही पैसे आले नाहीत। त्यामुळे बहिणींना त्यांची घालमेल वाढली आहे। नव्या आलेल्या अर्जाची छाननी शासन स्तरावर सुरू आहे। ते पूर्ण झाल्याच्या नंतर नव्या आणि जुन्या अशा दोन्ही मिळून सर्व लाभार्थ्यांना खात्यामध्ये पैसे जमा करण्याची प्रक्रिया जी काय आहे मंत्रालयातून सुरू होईल असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। तर प्रत्यक्षात 25 ते 30 सप्टेंबरच्या दरम्यान तिसऱ्या हप्त्याचे पैसे बहिणींच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतील असं सांगण्यात आलेलं आहे। म्हणजे ज्या बहिणींचा म्हणजे तिसऱ्या हप्त्याचे पैसे बाकी आहे त्यांचेसुद्धा 1500 रुपये लवकरच जमा होतील आणि ज्या बहिणीला 3ही हप्त्याचे पैसे बाकी आहेत तर त्यांना एकत्रित 4,500 रुपये हे सुद्धा मिळणार आहे। तर जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील प्राप्त जे काय पात्र महिला आहे, लाभार्थी महिला आहे त्यांची संख्या 9,50,000 पोहोचली आहे। तर KYC आणि बँक खात्यामुळे आधार नोंदणी असलेल्या लाभार्थ्यांना संख्या 9 लाख आहे। तर उर्वरित महिलांकडून KYCचे काम सुरू आहे आणि त्यांच्या खात्यामध्ये KYC पूर्ण झाले आहे। तर त्यांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्टचे पैसे जमा झाले आहे। तर आता सप्टेंबरमध्ये सुमारे 1 लाख अर्ज नव्याने प्राप्त झाले आहे। त्यामुळे खात्यामध्ये आधार अपडेट करणे गरजेचंच आहे आणि KYC करणे गरजेचं आहे। हे सर्व करावं लागणार आहे। त्या दरम्यान तुम्हाला 25 सप्टेंबरपासून बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्याला सुद्धा सुरुवात होणार आहे असं सुद्धा जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलेले आहे। म्हणजे आता तारीखसुद्धा फिक्स झालेली आहे। लवकरच तुमचे काय जे 3 हप्त्याचे काहींचे ज्या महिलांचे पैसे बाकी आहे त्यांचेसुद्धा पैसे जमा होणार आहे आणि ज्या महिलांना आणखी एकही रुपया भेटला नाही तर त्या महिलांना आता 4,500 रुपये एकत्रितरित्या भेटणार आहे। आणि ज्या महिलांचे सप्टेंबरचे पैसे बाकी आहे तिसऱ्या हप्त्याचे ते सुद्धा 1500 रुपये लवकरच मिळणार आहे अशी अपडेटसुद्धा आपल्याला देण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करा, त्यांनासुद्धा याची माहिती मिळेल की पैसे कोणत्या तारखेला फिक्स जमा होणार आहे। तर ही फिक्स तारीख यामध्ये सांगण्यात आलेली आहे। आता 25 तारीखपासून ते 30 तारखेपर्यंत सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे। तर मित्रांनो, आपला चॅनल तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा।